नवदुर्गांपैकी सिद्धिदात्री देवी हे देवीचे नववे रूप। सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि दात्री म्हणजे देणार। सृष्टी निर्माण झाल्यानंतर देवतांनी आणि ऋषींनी तपश्चर्या सुरू केली। सृष्टीच्या हितासाठी त्यांना सिद्धीची गरज भासली। तेव्हा आदिशक्ती मातेनेच सिद्धिदात्री रूप धारण करून अष्टसिद्धी प्रदान केली। असे म्हणतात भगवान शंकरांचे जे अर्धनारीश्वर रूप आहे ते सिद्धिदात्री मातेनेच त्यांना प्राप्त करून दिले आहे। अष्टसिद्धी म्हणजे काय? तर अष्टसिद्धी म्हणजे अशा 8 सिद्धी ज्या तपश्चर्या करून साधकाला प्राप्त होतात। या अलौकिक शक्ती प्राप्त करून साधकाची आत्मिक उन्नती आणि मोक्ष प्राप्ती होते। या अष्टसिद्धी म्हणजे पहिली आहे अनिमा, अणुपेक्षा लहान होणे। दुसरी आहे प्राप्ती, इच्छित वस्तू मिळवणे। तिसरी आहे प्राकाम्य, कोणतीही इच्छा पूर्ण होणे। चौथी आहे गरिमा, स्वतःला जड बनवणे। पाचवी आहे लघिमा, स्वतःला हलके बनवणे। सहावे आहे इच्छित्व, कोणावरही नेतृत्व मिळवणे। सातवी आहे वशित्व, वश करण्याची क्षमता। आठवी आहे महिमा, ब्रह्मांडा एवढे विशाल होण्याची क्षमता। माता कमळावर विराजमान आहे। चतुर्भुज रूपात माता शंख, चक्र, गदा, पद्म धारण करते। सिद्धिदात्री माता साधकाला लौकिक आणि परलौकिक शक्ती प्रदान करून मोक्ष प्राप्ती करून देते।